माझं नाव डॉक्टर निलेश चोपडे, जिल्हा पशु चिकित्सालय जळगाव इथं पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आपली दररोज ओपीडी चालू असते का? हो, आपली सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4:30 आणि शनिवारी 1 वाजेपर्यंत ओपीडी आपली चालू असते. सुट्टीच्या दिवशी इमर्जन्सीवाले जे आहे ते लोक आले आपल्याला कॉल करतात. आपल्या इथं कर्मचारी सगळे राहतात आपण याच्यामध्ये, आपण येऊन करून देतो. आपल्याकडे पशुधन विकास अधिकारी 3 अधिकाऱ्यांची नेमणूक आहे आणि सहाय्यक एक सहाय्यक आयुक्त जे आहेत ते पद सध्या रिक्त आहे. डॉक्टरांसाठी कोणी मदतनीस ड्रेसर आहेत आपल्याकडे 2 शिपाई आहेत. तर एकूण कर्मचारी किती आहेत? एकूण आपले 12 कर्मचारी. सध्या परिस्थितीमध्ये नवीन चारा सुरू झाल्यानंतर जे याचं म्हणजे पोटाचे विकार जे असणार आहे, बकऱ्या आणि कुत्रे हे दोन्ही जास्त आपल्याकडे येत आहे. गाई म्हशी पण येत आहे, जे पातळ शेण टाकणारे वगैरे ते पण जनावर आपल्याकडे येतात. त्याची साठा आपण वर्षाला किती मागवतो? वर्षाला तसा म्हणजे आवश्यकतेनुसार आपण 1-2-2.5 लाखापर्यंत आपल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने औषध मिळतं. हो, येतं. जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण मागवतो, त्यानुसार येतं. तर आपण बाहेरून चिठ्ठी लिहून देतो का की तिथं औषधे आम्हाला काही मिळत नाही, पण आम्हाला मेडिकलचा रस्ता दाखवला जातो? नाही, जे आवश्यक आहे सगळे अँटीबायोटिक्स किंवा IV सलाईन्स वगैरे सगळं आहे. सपोर्टिव्ह म्हणून घरी देण्यासाठी जे असतात मिनरल वगैरे ते पण आपण ओनरच्या याच्यानुसार, जे रोज आणतात त्यांना गरज पडत नाही, पण ज्यांना ओनर सर लवकर येणं जमत नाही वगैरे त्यांना आपण लिहून देतो. आपण मेळावे घेतो आणि मेळाव्यात काही पशु बोलवले जातात. आपण खेड्यामध्ये असं चालते आपल्या, म्हणजे वैद्यत्व निवारण वगैरे ते आपलं रेग्युलर चालत असतं. सध्या लसीकरण सध्या मध्यंतरी काही घेतले गेले आहे का आपल्याकडे? लसीकरणाचं मोठ्या प्रमाणात वैद्यत्व निवारण घेतलं गेलं एक मागे डिसेंबरमध्ये. नाही, आता याच्यानंतर आपण पावसाळा झाला की परत डिवॉर्मिंग कॅम्प वगैरे ते आता सुरुवातीला गेले आपण डिवॉर्मिंग जनताचे औषध, आता परत करू पावसाळा झाला की. वार्षिक बजेट किती आहे मग आपला? तसं फिक्स तसं राहत नाही आपल्याला, जसं आवश्यकतेनुसार आपण बोलत राहतो. रिक्त पद किती दिवसापासून आहे आपल्याला? हे रिक्त पद मार्च महिन्यापासून. त्याच्यावर काही कोणी परवाई वगैरे कोणी नेमणूक? तो म्हणजे मंत्रालय स्तरावरचा विषय आहे, सचिव स्तराचा. नेमणुका होत राहतात, प्रमोशन वगैरे आलं तर येतात मग. त्यांच्या जागेवरती चार्ज कोण सांभाळतात? त्यांच्या जागेवर डॉक्टर शिंदे म्हणून आहेत, तालुका पशुचिकित्सालय चोपडा इथून त्यांच्याकडे आहेत. एखाद्या पेशंटची तब्येत खराब झाली तर आपण त्यांना होम सर्व्हिस देतो का? हो. त्यांना इथं बोलवलं नाही, जातं? ज्यांना आणणं शक्य नाही किंवा एकदम अंत्यवस्था आहे अशा प्रकारच्याला आपण होम सर्व्हिस पण देतो. आपला असा काही क्रायटेरिया ठरवलेला आहे का की कुठपर्यंत जायचं आहे? नाही, तसं काही नाही. आपल्या म्हणजे शहरामध्ये आणि आपले जे 2-4 खेडे आहेत, जो तो कार्यक्षेत्र वाटून दिलेलं असते त्याच्या दवाखान्यांचं, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण जातो. मग ग्रामीणच्या ठिकाणी दवाखाने चालू आहेत का सर्व आपल्या इथूनच हजेरी लावून जातात? नाही, इथं हजेरीचा विषय नाही. ग्रामीण ज्याचा स्वतःचा दवाखाना, स्वतःचे कार्यक्षेत्र असतं वेगवेगळं. तर आपण ज्यावेळेस उपचार करतो, उपचार झाल्यानंतर आपल्याकडे काही वेस्टेज इंजेक्शन, नीडल्स वगैरे काही असतात, ते आपण त्यांची विल्हेवाट कशी लावतो आपण त्यांची? नाही, इंजेक्शन वगैरे असले तर आपण म्हणजे जाळून टाकतो किंवा मग महानगरपालिकेची ते कचऱ्याची जी गाडी येते, असे रॅपर वगैरे असतात. फक्त सिरिंज वगैरे जर असले आपण तर शक्यतोवर जाळून टाकतो, आपण जमा करून जाळून टाकतो. आम्हाला रस्त्याने येताना सिरिंज वगैरे पडलेला दिसतंय आपल्या. नाही, हे आता आज साफ केल्यामुळे पावसाळ्यात आता वातावरण असल्यामुळे पेटवलं गेलं नाही तर पेटवून देतो असतो आपण. रोजचे किती पेशंट येतात आपल्याकडे? आपल्याकडे 90 ते 100 पेशंट. त्याच्यात कोणते असे पशु आहे की ते आपल्याकडे जे जास्त येतात? सध्या शेळ्या खूप येतात, नंतर कुत्रे, त्याच्या खालोखाल आपल्याकडे मांजरी येतात. एवढ्या एक 6 वर्षामध्ये म्हणजे 6 महिने वर्षामध्ये मांजरीचं पाळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे विदेशी जातीच्या वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर अशा मांजरी आपल्याकडे येत असतात. बूस्टर डोस देतो, जे लसीच देतात चावल्यानंतर काही इन्फेक्शन व्हायला नको म्हणून, ते आपण त्यांना बाहेरून मागवायला लावतो का आपल्यासाठी त्यांना ते देतो? चावण्यासाठीचं जे आहे ते आपल्याकडून देतो. बाकी जे दुसरे जे ॲडिशनल म्हणजे ऑप्शनल असतात ते ओनरच्या रिक्वेस्टनुसार की आम्हाला हे द्यायचं आहे वगैरे, तर आपण त्यांना लिहून देतो, ते आणतात. किंवा मग रेबीजचं चावण्यासाठीचं आपण आपल्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे आपले पशु लोकांनी पाडलेले आहेत तर त्यांना आपण आपल्याकडून काय संदेश द्या? पाळीव जनावरांना पावसामध्ये होणाऱ्या या ज्या म्हणजे पोटाचे विकार जास्त होतात, त्यामुळे नवीन चारा चालू करताना वगैरे थोडा चालू करावा आणि जनावर पूर्णपणे पावसात भिजणार नाही त्यासाठी याची शेडची व्यवस्था असावी. आणि मोकळे जनावर सोडतात बऱ्यापैकी लोक, त्याच्यामुळे कसं बाहेर पडलेलं पाणी वगैरे पिणं किंवा मग घाण जी असते उखाड्यावरची घाण वगैरे घालणं, त्यात मग बिमार जास्त पडतात. तर तसे सोडू नये. शहरामध्ये पर्टिक्युलरली आपल्या शहरामध्ये बकऱ्या खूप सोडल्या जातात मोकड्या, आणि त्याच्यामुळे वीजबाधा होऊन अन्न जे शिळं अन्न फेकलेलं होते त्याच्यामुळे पण जास्त त्रास होतो. तर तशा प्रकाराचं हे पाऊस चालू असताना वगैरे म्हणजे लोकांनी सोडू नये. आणि शक्यतोवर
अशी झडी लागलेली असताना वगैरे जनावरं मोकळं न सोडता आपल्याला गोठ्यातच खाऊ घालण्यात यावे. सर एमर्जन्सी कॉल जरी आपल्याला रात्री बेरात्री आला तर आपण जाण्यासाठी तिथं काही चार्जेस त्यांच्याकडून घेतला जातो का आपल्याकडनं? शासनानं काही ठरवून दिलेले चार्ज आहे ते घेतो. औषधी जर स्वतःहून आणल्या असल्या आपल्या डॉक्टरांनी विकत आणल्या असल्या तर घेतो, बाकी नाही तर ओनरला आपण सांगत असतो. काही प्रत्येक वेळेस नाही, पण जर आवश्यकता असली तर.